छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाही। मागील 10 ते 12 दिवसांपासून अनेक भागात पाणी नाही, त्यामुळे मंगळवारी नागरिकांनी महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला। यावेळेस महानगरपालिकेच्या परिसरामध्ये जागतिक महिला दिन कार्यक्रम आयोजित केला होता आणि याच कार्यक्रमात आंदोलक घुसले आणि एकच गोंधळ उडाला। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12वीच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी तर 10वीची लेखी परीक्षा 1 मार्च पासून घेण्यात येते। परीक्षा सुरू होताच कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यासाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आला। त्यामुळे जवळपास 700 ते 750 उत्तरपत्रिकांचे गठ्ठे विभागीय शिक्षण मंडळाकडे परत आले होते। त्यानंतर शिक्षण विभागाकडून मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय झाल्याने बोर्डाकडे पाठवलेल्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी पुन्हा तपासण्यात हाती घेतल्या। सोमवारी रात्री मुंबईतील कामाठीपुरा परिसरात एका इमारतीला आग लागली होती। कामाठीपुरा परिसरातील पठारी इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर ही आग लागली होती। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। महाशिवरात्री यात्रेनिमित्त हिंगोली येथील नागनाथ मंदिरामध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव साजरा झाला। सजावट केलेल्या रथामध्ये श्री नागनाथांची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती। रात्री 10च्या सुमारास मंदिराभोवती रथाच्या प्रदक्षिणेला सुरुवात झाली। अशा 5 प्रदक्षिणा झाल्या। यावेळेस उपस्थित भाविकांनी हर हर महादेवचा गजर केला। हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे नगरपंचायतच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या कुस्ती स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक मच्छिंद्र भोयर यांनी पटकावलं। त्यांना रोख रक्कम आणि चांदीची गदा दिली गेली। यावेळेस त्यांचा सन्मान आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते झाला। यावेळेस पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचं औचित्य साधत त्यांची स्टोन आर्टमधून अनोखी कलाकृती साकारली आहे। पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील शेतीमित्र डॉक्टर संदीप डाकवे यांनी हे शिल्प साकारलं आहे। लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दौरे सुरू केलेत। राज ठाकरे यांनी पुणे शहराकडे लक्ष केंद्रित केले, मात्र पुणे शहराची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे दिली। पुणे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी मनसे नेते साईनाथ बाबर आणि वसंत मोरे इच्छुक आहेत। दोघांनी निवडणूक लढवण्याची तयारी पक्षाकडे आणि जाहीररित्या व्यक्त केली। आता मनसे नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली, त्यात मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम केलाय। मराठा समाजालाही नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू होणारे 8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे। राज्य सरकारनं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण लागू केलं असून आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आता उन्नत आणि प्रगत गटाचं तत्व अर्थात नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू केलं गेलं आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात आजपासून सुरू होती आहे। यासाठी काँग्रेसकडून तयारी केली गेली आहे। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची ही यात्रा महत्त्वाची आहे। नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला राहिलाय, त्यामुळे राहुल गांधी लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबारपासून करत असल्याचं देखील बोललं जात आहे। राहुल गांधी आपल्या या सभेतून आदिवासी बांधवांना काय संबोधित करणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मनसेची लोकसभा आढावा बैठक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचा आढावा घेणार आहेत। चेंबूर विधानसभेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचं मतही राज ठाकरे जाणून घेणार आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये राजकीय भूकंप झालाय। मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। खट्टर यांच्यासह हरियाणातील संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा दिलाय। हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। हरियाणात नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे।
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची धुळे जिल्ह्यामध्ये जय्यत तयारी सुरू आहे। धुळे जिल्ह्यातील दोडाईचा येथे आज त्यांचा या यात्रेचा मुक्काम असणार आहे। या ठिकाणी देखील त्यांचा रोड शो होणार आहे। त्यासाठी पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत उत्साह आहे। सुप्रिया सुळे यांचे फलक फाडण्यात आलेत। भोर उतरोली या गावातील ही घटना आहे। सुप्रिया सुळे यांची उमेदवारी आणि तुतारी चिन्ह हे फलक लावले होते, मात्र हे फलक फाडलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे जिथे आज सुनेत्रा पवार यांचा कार्यक्रम होता त्याच ठिकाणी हे फलक फाडले गेलेत। महानगरपालिकेकडून कर भरला नाही अशा नागरिकांच्या मालमत्ता जप्त करण्याचं काम सुरू आहे। मात्र मनपाच्या सुमारे 4000 कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कर भरण्याची सक्ती केलेली असतानाही कालपर्यंत अवघ्या 500 कर्मचाऱ्यांनी कराचा भरणा केलाय, अशी माहिती लेखा विभागाने दिलेल्या अहवालामुळे समोर आली आहे। त्यामुळे आता कर न भरणाऱ्यांच्या वेतन कपातीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। उर्वरित कर्मचाऱ्यांचं वेतन मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। अमरावतीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर खानापुरी पांढरी गावकऱ्यांमध्ये आणि आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, तर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला। या विभागीय आयुक्त कार्यालयात मोठ्या प्रमाणावर आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक सुद्धा केली। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात शेंबा येथील मोताळा मार्गावर असलेल्या महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी 13,22,000 रुपयांची रक्कम लंपास केली आहे। पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। चोरांच्या टोळीने वापरलेल्या कारचा पोलिसांनी पाठलाग केला, मात्र कारचा वेग जास्त असल्याने चोरटे पसार होण्यात सफल झाले। ते खैरा नांदूरच्या दिशेने पसार झालेत। पोलिसांचा या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे। सुप्रिया सुळे यांचे फलक हे फाडण्यात आलेले आहेत। भोर उतरोली गावातील ही घटना आहे। सुप्रिया सुळे यांची उमेदवारी आणि तुतारी चिन्ह हे फलक फाडलेले आहेत। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। आदतांनी हे फलक फाडलेले आहेत, मात्र या आदतांचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। महाराष्ट्रात आणखी एका काका पुतण्याचा संघर्ष समोर आलाय। लोकसभा निवडणुकीत पुतण्याच काका विरोधात शड्डू ठोकणारे महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर यांनी महादेव जानकरांना खुलं पत्र लिहिलंय। मी देखील राजकारणात येणार असं त्यांनी म्हटलंय। तुम्ही मला आता राजकीय भूमिकेपासून रोखू शकणार नाहीत। प्रसंगी म्हाडा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 85,000 कोटींपेक्षा अधिकचा रेल्वे प्रकल्पांचं ऑनलाईन पद्धतीने पायाभरणी केली जाणार आहे। 10 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनसह इतर रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात शेंबा येथील मोताळा मार्गावर असलेल्या महाराष्ट्र बँकेचं एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी 13,22,000 रुपयांची रक्कम लंपास केली आहे। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। चोरट्यांच्या पाठीमागे काही पोलीस सुद्धा त्यांचा तपास करण्यासाठी गेलेले आहेत। हिंगोलीमध्ये 10 लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका युवकाचं अपहरण केल्याची घटना घडली। अपहरण केलेल्या युवकाच्या भावानं पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी अवघ्या 4 तासात अपहरणकर्त्यांचा पाठलाग करून 3 आरोपींना पकडलंय। सकाळी 4 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा आणि हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकानं दिग्रस कराळे शिवारात ही कारवाई केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्टेशन समोर संविधान आर्मी तर्फे रेल रोको आंदोलन केलं गेलं। ईव्हीएम विरोधात संविधान आर्मी तर्फे हे आंदोलन केलं गेलं। वेळीच मलकापूर रेल्वे पोलिसांनी या सर्व आंदोलनकर्त्यांना थांबवून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र जोपर्यंत बॅलेट पेपरवर इलेक्शन होणार नाही तोपर्यंत संविधान आर्मी शांत बसणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे।
मुंबईतील धारावी जंक्शन येथे रविवारी रात्री सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलावर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज हे समोर आले। पोलिसांनी फरार झालेल्या 5 हल्लेखोरांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला। पीडिताची प्रकृती सध्या स्थिर आहे।